शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता या व्हिडिओमध्ये समोर आली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही योजनेचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आले आहे का? काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, आपल्या राज्याचे लाडके कृषी मंत्री दत्ता भरणे आणि त्याच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते। तर बघा, पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच 2-2 हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये मिळत असतो। परंतु आता त्याऐवजी तुमचा 21वा हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे 3-3 हजार रुपये म्हणजेच तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 20,000 रुपये नसून तर आता तुम्हाला येणारा डायरेक्ट 3,000 रुपये असणार आहे। तर बघा, आता 4 महिन्याचा एकदा तुम्हाला 2,000 रुपये मिळते केंद्र शासनाचे आणि 2,000 रुपये तुम्हाला मिळते राज्य शासनाचे। तर बघा, 2-2 हजाराची ऐवजी 3-3 हजार रुपये करण्याचा निर्णय इथं करण्यात आला। सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाढवण्यात आले आहेत। आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने व राज्य सरकारने ह्या दोघांनी मिळून सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय। सर्व शेतकरी आता आनंदाने नाचू लागले आहे, खुश झाले। या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, मागच्या जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आपल्याला जमा झाला होता 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर हे पैसे क्रेडिट झाले होते। आणि बघा, पीएम किसान हे 2 ऑगस्ट रोजी आपल्याला पीएम किसानचा हप्ता मिळाला होता, तुमच्या खात्यात त्याचे देखील पैसे क्रेडिट झाले होते। बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवण्यात ठरले होते, परंतु आता नमो शेतकरी आणि पीएम किसान सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला काय झाली की बघा, टोटल वर्षाला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 9,000 रुपये भेटतात आणि पीएम किसान योजनेचे 9,000 रुपये भेटतात। तर आता तुम्हाला वर्षाला टोटल म्हणजे 18,000 रुपये तुम्हाला मिळत असतो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे क्रेडिट होत असतो। आता बघा, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे। ते म्हणजे कोणती? तर बघा, सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्या संदर्भातील आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्या संदर्भातील हे नेमकं त्यांनी निर्णय घेतला आहे की आता या हप्त्यापासून शेतकऱ्यांना 2,000च्या ऐवजी 3,000 रुपये मिळणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हा हप्ता आताच तुम्हाला मिळाला, परंतु आता त्याची हप्त्याची तारीख देखील सरकारने फिक्स केली आहे। आता कोणत्या तारखेला मिळणार याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, भरपूरसे शेतकरी हे आनंदाने नाचू लागले। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला आता वाढून मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला वाढून मिळणार। सरकारच्या माध्यमातून हा हप्ता वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आला। हप्ता वाढवण्याच्या आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असणार आहे। बघा, त्यामुळे जवळपास 1 ते 1.5 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वंचित राहतात आणि त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ इथून पुढे मिळणार आहे, सरसकट शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। हा नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आतापर्यंत सोडला जात होता, परंतु सरकारने आता सांगितलं की फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 1.5-2 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं। बघा, इथं उघडकीस आलं असं मग आता सर्व शेतकऱ्यांना हप्ता वाढवण्यात आला। मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली, त्यासोबत दुःखद बातमी देखील शेतकऱ्यांसाठी आली। भरपूरशा शेतकऱ्यांचा हप्ता देखील बंद होणार असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण डेट तुम्हाला सांगतो आता नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी येणार, कारण की तारीख सुद्धा आलेली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा, यामध्ये मग आता नमो शेतकरी योजनेचा अर्ज असू द्या किंवा पीएम किसान योजनेचा अर्ज असू द्या, आता दोघांनी जे काही अर्ज केले असेल तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येणार आहे, म्हणजेच की या ठिकाणी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे। यामध्ये जो कोणी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी अर्ज केला असेल तर त्यांची योजना कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची मोठी माहिती इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। तर बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000च्या ऐवजी तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आणि पीएम किसानचा हप्ता 2,000च्या ऐवजी 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार। आता बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता बघा, तुम्ही नमो शेतकरी योजनेचं तुम्हाला जसं की आता वर्षाला तुम्हाला 3-9 म्हणजे 9,000 रुपये, आता 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। पहिले कसं होत होतं म्हणजे तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये मिळणार होते, 6 दुने 12 म्हणजे वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये
रुपये मिळत होते, परंतु आता 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या वर्षाचा एकदाच हप्ता मिळत असतो, म्हणजे 4 महिन्याच्या एकदा तुम्हाला हप्ता मिळत असतो. वर्षातून 6,000 रुपये तर एकदा तुम्हाला मिळत असतो. आता बघा, हे म्हणजे वर्षाला तुम्हाला 12,000 मिळत होते, परंतु आता त्याऐवजी तुम्हाला 18,000 मिळणार आहे. यामध्ये 6,000ची वाढ करण्यात आली. शेतकरी आनंदाने नाचू लागले. सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेली ही योजना असणार आहे. आता बघा, कधी तुम्हाला याचे पैसे येणार आहे याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे. पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात येणार आणि किती शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलं, पात्र करण्यासाठी काय असणार आहे आणि जे शेतकरी अपात्र झाले त्यांनी काय करायचं, अर्ज कुठं करायचा, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. PM किसानचे 1,000 रुपये वाढून येतं, म्हणजेच टोटल तुम्हाला 3,000 रुपये करण्यात आले. त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे 1,000 वाढून 2च्या ऐवजी 3,000 तुम्हाला देण्यात येण्याचा निर्णय त्यांनी ठरवलेला आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे तुम्हाला वर्ग करण्यात येणार असे त्यांनी सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ झाली, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व उपस्थित होते. त्यामध्ये त्यांची बैठक झाली. बैठकी झाल्यानंतर जे गोर आणि गरीब शेतकरी असणार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ द्यावा असं त्यांनी ठरवलं. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल, त्यांना या योजनेचा लाभाची गरज असणार नाही आणि गोरगरीब शेतकऱ्यांना याच्या लाभाची गरज आहे. तर कदाचित आपण काय करायचं की ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांची योजना बंद करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये याचं जसं की उदरनिर्वाह होण्यासाठी या अमाऊंटला वाढवायचं, 1,000 रुपये आणखी द्यायचे असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे. बघा, तुमच्यासाठी इथं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड इथं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे चेक करत असतो. त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे. रहिवासी दाखला याच्यासाठी महाराष्ट्राचे संपूर्ण रहिवासी तुम्ही आहात याच्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 7/12 उतारा 8. तर बघा, तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महत्त्वाचं सर्वात जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुम्हाला लागणार आहे फार्मर ID. फार्मर ID जर का तुम्ही काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की फार्मर ID शिवाय PM किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि नाही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार. तर याच्यासाठी फार्मर ID सरकारने अनिवार्य केली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काय करायचं की तुमच्या DBT म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. तुमचं आधार कार्ड 10 वर्ष पुरानं असेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. लवकरात लवकर तुम्हाला हे सर्व कामे पार करून घ्यायची आहे, म्हणजेच तुमचं सर्व कामे जर क्लिअर असतील तर तुम्हाला पैसे येणार आणि तुमचं जर का तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ 100% मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, PM किसानचे पैसे आता 3,000 वाढवले, म्हणजे 2च्या ऐवजी 3,000 करण्यात आले. त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2च्या नंतर 3 करण्यात आला. म्हणजे बघा, आताच तुम्हाला 9 सप्टेंबर आणि 2 ऑगस्ट तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळाला, परंतु इतक्या लवकर शेतकऱ्यांच्या जे काही अमाऊंट असणार आहे ते वाढवण्याचं कारण काय असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला भरपूरशा दिवसांपासून नमोचे पैसे आणि PMचे पैसे आले नव्हते, म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे सरकारने हा निर्णय घेतला. बघा, शेतकरी वर्ग जर नाराज झाला तर आपली सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, कारण की शेतकऱ्यांनी एकदा गलती केली पुन्हा शेतकरी गलती करणार नाही. म्हणून शेतकऱ्यांची काळजी घेणं आपला भाग असणार आहे, शेतकऱ्यांचा हक्क देणं आपला भाग असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा पद्धतीने समजलं आहे, म्हणून त्यांनी हे योजनेचा निर्णय घेतला आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कृषी मंत्री असणार आहेत राज्याचे आणि देशाचे त्यांना हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. कुठल्याच जिल्ह्यांना इथं राहता कामा नये त्यांनी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता येणार आहे, तर बघा अशा पद्धतीची बैठक झाली आहे, परंतु त्या बैठकीमध्ये तारीख सांगितली गेली नाही. एक अंदाज इथं लावले गेले आहे, म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हप्ता येऊ शकतो किंवा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये हप्ता मिळू शकतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.